मुंबई शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आम्ही अनेक पाहिलेले आहेत, त्यांचे कार्यक्रम पाहिलेले आहेत, त्यांनी केलेली कामं पाहिलेली आहेत. पण असं मला वाटतं की नवीन अध्यक्ष जे आलेले आहेत त्यांना काय म्हणून त्यांनी नेमलं ते मला कल्पना नाही. परंतु त्यांची एकंदरीत वर्तणूक तुम्ही जर पाहिली तर त्या वर्तणुकीतून सत्तेचा माज दिसून येतो आणि जणू काही सत्ता आता आमच्यासाठी 100 वर्ष राहणार आहे, ती कधीच जाणार नाही अशा प्रकारचा माज या पूर्वीच्या अध्यक्षांकडून कधी आम्ही पाहिला नाही. आणि चांगले चांगले अध्यक्ष होऊन गेले, त्यांच्यासोबत मी कामही केलेलं आहे. परंतु का आत्ताचे आलेली लोक जी आहेत ना ते अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली लोक आहेत आणि त्याच्यामुळे आपण एखाद्या जबाबदार पदावर बसतो त्यावेळेला आपल्याला किती जबाबदारीने वागायचं असतं, त्याचं जर भान आपल्याला नसेल तर अशी गोष्टी घडतात. कुठल्या वेळेला कसं वागायचं, काय बोलायचं, हसायचं कुठं, आपले हावभाव दाखवायचे कुठे, याचं पण आपल्याला स्वतः ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. पण ते दिसलं नाही. मला त्याचं खरंच मनापासून वाईट वाटलं. आणि आता हे प्रतिकात्मक आंदोलन आहे, आम्ही आमचा संताप व्यक्त करण्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. आता याच्यातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जबाबदारीवर ठेवायचं की मुक्त करायचं, का आणखीन अडचणी आपल्या परत परत वाढवून घ्यायच्या, ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवायचं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही त्यांचाही कार्यकाळ पाहिलाय आणि आत्ताचाही कार्यकाळ पाहतोय. त्याच्यामुळे त्यांना जर वाटत असेल की मुंबई शहरातील लोकांनी त्या वन साइडेड त्यांना मुंबई महानगरपालिका दिलेलं तर